पुणे सातारा महामार्गावरून जाताना कात्रज आणि पारगाव खंडाळा म्हणजेच खंबाटकी घाट ओलांडल्यावर भुईस फाटा लागतो. या भुईस गावातून साधारण 11 ते 12 किलोमीटर अंतरावर चंदनवंदन हे 2 जुळे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती शिवरायांनी हे किल्ले जिंकल्यावर त्याचे जुने नाव शूर व संग्रामगड बदलून चंदनवंदन असे ठेवले. बेलमाची हे या जुळ्या गडाच्या पायथ्याचे गाव. या गावातून साधारण तासाभराच्या ट्रेकनंतर आपण दोन्ही गडाच्या मधल्या खिंडीत येऊन पोचतो. खिंडीत पोचल्यावर दक्षिणेला सातारा बाजूला वंदन तर उत्तरेला पुण्याच्या दिशेला चंदनगड नजरेस पडतो. वंदनगडाच्या डाव्या बाजूने एक पायवाट आहे. या पायवाटेने आपण वंदनगडाच्या वरच्या भागात जाऊ शकतो. वंदनगडाच्या या पायवाटेवरून पुढे गेल्यावरती काही अंतरावर महादरवाजा लागतो. या महादरवाजावरती गणेशाचे कोरीव शिल्प तसेच शुभचिन्ह म्हणून कमळाचे चिन्ह आपल्याला कोरलेले दिसते. आतमध्ये अंशतः पडझड झालेल्या देवड्या आहेत. नुकताच दसरा झाला होता. दरवाजावर फुलांचे तोरण बांधले होते. या महादरवाजातून देवड्या पाहून काही अंतरावरतीच आपल्याला दुसरा दरवाजा म्हणजेच याला स्थानिक लोक भोज दरवाजा म्हणतात. शिलाहार राजा भोज या काळात या गडाची किंवा किल्ल्याची बांधकाम झाले, त्यामुळेच त्याच्या आठवणीत या दरवाजाला भोज दरवाजा असे नाव दिले असावे. या भोज दरवाजातून आत गेल्यानंतर कातळात कोरलेल्या देवड्या आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षापासून मातीच्या ढिगाऱ्याखाली बुजलेल्या या दरवाजाला स्थानिक लोकांनी तसेच दुर्ग संवर्धन करणाऱ्या अनेक संस्थांनी एकत्र येऊन मोठ्या कष्टाने हा दरवाजा आणि येथील पायवाट सुस्थितीत आणलेली आहे. तरीसुद्धा वन विभाग अथवा पुरातत्व विभागाकडून याची डागडुजी करण्याची गरज वाटते. मध्ययुगीन काळामध्ये सातारा वाई परिसरात शिलाहार राजा भोज हा राज्य करत होता. या काळात भोज राजा दुसरा याने या आजूबाजूच्या परिसरातील गडांची निर्मिती केली. गडावरती आपल्याला महादेवाचे छोटेसे देऊळ आणि धान्याचे कोठार अथवा दारुगोळ्याचे कोठार पाहायला मिळते. आपल्याला काय हे जबरी आहे काम, म्हणजे पूर्ण माती खाली गेलं तर म्हणजे खाली येत नाही. ह्याच्या खाली ही ज्या पायऱ्या आल्यात ना, त्या पायऱ्या ह्याच्या खाली आणि हाय त्या परिस्थितीत येते ह्याच्या खाली पायऱ्या. आपण इथपर्यंत आलो, इथपर्यंत पायरी काढली, आता इथनं काढत जायचं. गडावरची अनेक बांधकामाचे अवशेष पाहून वंदनगडाला पाठ करून चंदनगडाकडे पंचलिंगी महादेवाचे दर्शन घ्यायला निघालो. या गडावरती मधल्या काळात अतिक्रमण करून झालेली मशिदा आणि दर्गे देखील पाहायला मिळाले. सध्या हे सर्व बांधकाम वादाच्या भोवऱ्यात आहे. वन विभागाकडे गडाची जागा असताना अशी अतिक्रमणे गडावरती होतात याची खंत वाटली. आले तर पूर्ण गेलंय का? पंचलिंगी शिव मंदिर, शिवलिंग पंचलिंगी. गणपती पण वेगळा आहे. वाह.